छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नांदूर मानूर येथे शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले। अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। या सोहळ्याची सुरुवात नांदूर नाका येथून भव्य मिरवणुकीने झाली आहे। समितीचे अध्यक्ष दिलीप निवृत्ती निमसे, उपाध्यक्ष विशाल बबनराव माळोदेश्री, कार्याध्यक्ष श्रीकांत बाळासाहेब निमसे, समिती प्रमुख सुधीर माधवराव निमसे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शिवचरित्रावर आधारित विशेष व्याख्याने आणि विविध कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली। यावेळी मानूर ते नांदूर पालखी मिरवणूक काढण्यात आली। स्थानिक तरुणांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत शिवजयंतीचा आनंद द्विगुणित केला। यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये हजारो शिवभक्तांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला। तसेच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि अनेकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले। कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि शिवभक्तांसह संपूर्ण गावभर जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। समितीच्या वतीने सर्व शिवप्रेमींनी या उत्सवात सहभागी होऊन शिवजयंतीचा आनंद साजरा करावा असे आवाहन करण्यात आले। जय भवानी जय शिवाजी या जय घोषाने आसमंत दणाणून गेला आणि नांदूर मानूरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। दरवर्षीप्रमाणे नांदूर मानूर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात इथे साजरा होतो आणि यावेळीचे समितीचे अध्यक्ष दिलीप निमसे, विशाल माळोदेव उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष बबलू निमसे, आमचे सोसायटीचे चेअरमन अंबादास पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने इथे सहभाग घेतात आणि त्या निमित्ताने आज एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन भविष्य काळामध्ये जे रुग्णांना अत्यावश्यक असतं रक्तदान, ते करण्यासाठी आम्ही इथं रक्तदान शिबिर आणि विविध कार्यक्रम इथं आयोजित केलेले। त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा कार्यक्रम काल रात्री झाला। आज दिवसभर विविध कार्यक्रम आहे, पालखी पूजन झालं आणि जास्तीत जास्त आमचे कार्यकर्ते आज रक्तदान इथं करणार आहे की भविष्य काळामध्ये येणाऱ्या पेशंटला ते रक्त उपयोगी येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाचं आमची समिती तंतोतंत पालन करते। नमस्कार सर्वांना, जय शिवराय। आज खूपच थाटामाटात आपली शिवजन्म उत्सव आपण पार पाडला आहे। जी नांदूर मानूरची कार्यकारी समिती होती त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून हा सोहळा, हा उत्सव आनंदात पार पडला। आज आपण इथं संध्याकाळी स्टँडिंग DJ ठेवून आपण शिवरायांना मानवंदना दिली। सर्वांना विनंती आहे की असेच सहकार्य आपण नांदूर मानूर शिवजन्मोत्सव समितीला द्यावे अशी शिवचरणी प्रार्थना करतो आणि जय शिवराय। सोहळा समितीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये विविध अशा प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आले। या ठिकाणी नांदूर मानूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक विविध उपक्रम राबवून एक सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारी समिती आहे। या ठिकाणी रक्तदान शिबिर आज आयोजित केलं होतं। त्याचप्रमाणे मानूर फाटा, नांदूर नाका या दोन्ही ठिकाणी भव्य दिव्य अशा स्वरूपाच्या अश्वारूढ पुतळ्याचं या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करून या ठिकाणी महाप्रसादाचे या ठिकाणी आयोजन केलं होतं। त्याचप्रमाणे आपल्या छत्रपतीचा आदर्श सर्वांसमोर निर्माण व्हावा यासाठी बालकलाकारांनी अतिशय प्रकारे या ठिकाणी वक्तृत्व सादर केले। त्याचप्रमाणे या ठिकाणी स्टँडिंग DJ पण अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित केलं। या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी त्याचप्रमाणे सर्व शिवभक्तांनी अतिशय चांगले मोलाचे सहकार्य केले। या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शिवजन्मोत्सव समितीतर्फे त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप असे आभार। पुढच्या वर्षी या जल्लोषामध्ये पुन्हा एकदा नांदूर मानूर शिवजन्मोत्सव समिती आपल्यासमोर एक आदर्श विचार घेऊन पुन्हा येईल अशी आशा व्यक्त करतो। जय शिवराय। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज सकाळपासून आज शिवजन्म महोत्सव आपण जो साजरा केला, सकाळपासून आपण रॅली काढली। रॅलीमध्ये शिवजन्म महाराजांची प्रतिमा स्थापन करून
आपण एक पालखीच्या रूपाने मानूर गावापासून तर नांदूरच्या नाक्यापर्यंत आपण पालखी महोत्सव आणला आणि इथं सर्वांना संध्याकाळी महाप्रसाद वगैरे पण ठेवला. आपण सर्वांना महाप्रसाद ठेवल्यानंतर आपण संध्याकाळी शिवरायांच्या 7 वाजता आपण शिवरायांची आरती घेऊन ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि सुरुवात झाल्यानंतर अतिशय उत्साह वातावरणामध्ये आपण 10:30 वाजेपर्यंत सर्व शिवप्रेमींचे मनोगत DJद्वारे ते केले आणि सर्वांना अतिशय आनंदात हा जन्मोत्सव आपण साजरा केला. असाच जन्मोत्सव आपण दरवर्षी साजरा करणार आहोत. त्यासाठी सर्व शिवभक्तांनी दरवर्षी न चुकता आपल्या नांदूर मानव शिवजन्म महोत्सव समितीला भेट द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि इथून पुढं सर्व कार्यक्रमात नांदूर मानव शिवजन्म महोत्सव समिती सदैव अग्रेसर राहील याचे आम्ही पूर्णपणे कार्याध्यक्ष श्रीकांत निमशे हे सांगतो. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.